मान्यवर माझे शिक्षक वृंद व माझे मित्र आणि मैत्रिणींनो, मी आर्या कुकडे इयत्ता 7वीत शिकत असून आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांची थोरवी सांगणार आहे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐर्या गैऱ्यानी नव्हे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐर्या गैऱ्यानी नव्हे, तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि झायरांच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला असते छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजराच्या छत्रपती शिवरायाला, प्रेतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही. स्वाथांग हे सागर समान, जेते छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात जसा पहिला स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितले, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दलितांचा आणि 105 हुतात्मांचा बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारा जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि आज महाराष्ट्राच्या मातीतील 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपवले, पण आपण मात्र काय? माणसं वापरतो आणि वस्तू जपवतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिलं. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून बसली आहे, आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटते. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्र परत येत होते, तेव्हा तेथे एक बेलावाडी नावाचं गाव होतं. तेथे एक छोटासा किल्ला होता. मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी तेथे राहत होती. दादाजींना वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडं थिडकं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चाल करून गेले. परंतु मल्लमा ही जिद्दीची, चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि त्याने मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होण्यास शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केला आणि ते पुन्हा मल्लमावर चाल करून गेले. परंतु आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. तेव्हा दादाजींनी ठरवले, आता मल्लमाला काहीच करायचं पण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचं. म्हणून दादाजींनी जेव्हा तिला कैद करीत असताना ती आत गेली, आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं केलं, तेव्हा तिला वाटलं की जसा आता प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. म्हणून ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमचे गुन्हेगार आहे. राजा जी काही शिक्षा द्यायची असाल ती मला द्या, परंतु यात माझ्या तान्ह्या बाळाचा काहीही दोष नाही. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मितहास्य केला आणि त्यांनी चिटणीसला इशारा केला. चिटणीस आत गेला, तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या मुलाला उचलला आणि आपल्या मांडीवर ठेवला आणि त्या दुधाच्या वाटीतून चमच्याने त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, तो आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या बहिणी लागल्यात, आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य माडकावून घेतो? तर दादाजींना राज्य घ्यायचा नसता तर बहिणीला राज्य द्यायचा असता. आणि अशा त्या काळातही माझ्या शिवरायांनी मल्लमाला तिचं राज्य तर परत केलाच, आणि तिला बांगडी चोळी देऊन तिच्या घरी परत चांगल्यापणाने पहुंच केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावं लागतं. आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला फक्त एवढंच सांगायचं आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे.
अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी